नमस्कार, मी आनंदी. भरत कुमार चॅनल मध्ये तुम्हाला तुमचं खूप खूप स्वागत. भरत कुमार तुमचा गेला आहे सुट्टीवरती, तर त्याच्या जागेवरती मी आली आहे आणि आज आपण माझ्या आजोबांची मुलाखत घेणार आहोत. त्यांच्याशी विचारणार आहोत की त्यांना म्हणजे जीवनविद्या कशी भेटली, जीवनविद्येत कसे आले आणि त्यांचे अनुभव. तर चला चला चला, हे माझे आजोबा आहेत. आणि आता मला बोला, तुम्ही जीवनविद्येत कसे आले, तुम्हाला कशी भेटली? मला जीवनविद्येत भेटली म्हणजे प्रथम आम्ही जी देवाची भक्ती खूप करायचो, पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आम्ही भरपूर फसले गेलो आणि लुटले गेलो की त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं उभयताने की आता ह्याच्या पुढे आपण कुठल्याही गोष्टीचं कोणाकडे कुठे जायचं नाही. मग किती कोणी भगत असू दे, कोण महाराज असू दे, कोणाकडेच जायचं नाही असा आम्ही ठाम निश्चय केला. पण अशा ह्याच्यामध्ये ते सद्गुरूंचे शिष्य डॉक्टर R.D. पाटील ते एकाच कंपनीत होते, पण ते सतत मला भेटायचे आणि ते सांगायचे की पट्टेकर, तुम्ही सद्गुरू वामनराव पै यांच्याकडे चला, ते चांगलं जीवन सुखी करण्याचं चांगलं मार्गदर्शन करता सगळं काय. पण मी त्यांचं अजिबात ऐकायचंच नाही, कारण आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन असे लुबाडले गेलो, फसले गेलो. आणि म्हटलं मनात असं ठरवलं की सर्व महाराज असेच असतात असं गृहीत धरून आम्ही टाळायचो. पण त्यांनी काय माझा पिछा सोडला नाही. ते नेहमी रोज कंपनीत भेटायचे आणि एक दिवस तू फक्त सद्गुरू पै महाराजांकडे चल, एक दिवस, तुला जर नाही आवडलं तर मग तू येऊ नको. असे बरेच महिने गेले आणि ते नेहमी त्यांचं हेच. मग मला कंटाळा यायचा आणि मग विचार केला की ते एक दिवसच ये म्हणतात की नाही, तर चला आपल्याला जायचं तर नाहीच आहे, मग चला जाऊ दे, एक दिवस येतो म्हणून म्हणायचं, म्हणजे त्यांची नेहमीची कटकट नको आपल्याला. असं मनात ठरवून मी एक दिवस त्यांना म्हणालो की मी एक दिवस येईन. असं ते बोलल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला आणि ते लगोलग गेले. त्यांचे सहकारी डॉक्टर जोग म्हणून, ते सुद्धा नामधारकच होते. त्यांना सांगितले की पट्टेकर यावेळेला येतो म्हणाले, तेव्हा आता उद्या गुरुवारच आहे, तेव्हा तू पट्टेकरांना तू घरी जाऊन तू स्वतः तू घेऊन ये, कारण येतो म्हणाले तर नाही आले तर. म्हणून ते डॉक्टर जोग, डॉक्टर R.D. पाटलांनी जोगना सांगितलं आणि जोग माझ्या प्रत्यक्ष घरी आले आणि त्यांनी मला त्यांची सायकल माझी सगळं गेलो टिळकनगरला. त्यावेळेला त्यांचं काही कार्यक्रम होता, तिथे गेलो आणि पाहिलं तर एका बाजूला सर्व स्त्रिया होत्या, दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळी होते आणि हरिपाठाचा उपासने ते चालू होता. आणि मला ते खूप आवडलं आणि पाहिलं समोर तर ते एक व्यक्ती होती, मी त्यांनाच समजलो, पण ते होते आपटे काका म्हणून होते नामधारक. तर मी समजलो हेच असतील वामनराव पै सद्गुरू, असं समजून घेतलं. पण ते सगळे त्यांच्या नमस्कार वगैरे करायचे, बाकी तिथे काहीच नाही दिसलं. पण मला ते खूप आवडलं, ते तिथे दुसरं काहीच नाही दिसलं. तर ते मी घरी जाऊन सांगितलं, माझ्या पत्नीला सांगितलं की मला खूप ते आवडलं, मग जायला हरकत नाही. तर तिने माझ्याशी भांडण केलं असं, अरे बापरे, तुझ्यावर काय त्या महाराजांनी काही जादूटोणा वगैरे काही केलं की काय. तरी मी म्हणत होते जाऊ नका. तर मी तिला समजवलं असं काही जादूटोणा वगैरे तसं काहीच नाही, तिथे काय बुबुधी भस्म गंडे दोरे असा कशाचं काय प्रकारच नाही. ते फक्त तिथे जीवनाचं ज्ञानच देतात, हरिपाठ बोलतात, जीवनाचं ज्ञान देतात. आणि आपण जे काय अनुभवलं ना गोया, ते तसं कसा प्रकार काहीच नाही. तरी पण ती यायला तयार नव्हती. ते म्हटलं बघ, फक्त एक दिवस तू माझ्यासोबत चल, तुला जर नाही आवडलं ना तर आपण नाही जायचं, असं समजलं, बोललो. आणि मग ते आम्ही दोघं निघालो. एका गुरुवारी निघालो. तर मग तर ते मग बस स्टॉपला थांबलो. तर मग एक बस भरून गेली, त्याला आम्हाला चान्स भेटला नाही. दुसरी भरून गेली. माझ्या मनात हरिपाठ आवडला ना, तर ते हरिपाठ मग आवडले, मग हरिपाठ चुकेल ना, तिसरी बस पण नाही प्रवेश भेटला तर. मग तिथून चालत निघालो. मग ते गोंडीवरून आमच्या कॉलनीतून चालत गेलो टिळकनगरला आणि मग त्या हरिपाठाला आम्ही बसलो.
पण बसल्यानंतर ते दुसऱ्या बाजूला महिला इकडे हरिपाठ चालू झाला आणि मग माझं लक्ष होतं की काहीला नाही आवडलं तर चला चला म्हणते की काय, मग तिच्याकडे बघतच राहिलो असं, कारण ती घाबरून म्हणजे नाही जायचं म्हणून आलेली ना. तर योगायोगाने असं झालं की आम्ही डोळे मिटून हरिपाठ आम्ही हे केलं. पण सद्गुरू तिथे त्या खुर्चीत प्रत्यक्ष वामनराव पै सद्गुरू येऊन बसलेले होते आणि त्याच्यानंतर हरी बघितलं तर मग ते शेजाऱ्यांना विचारलं मी की हेच का ते वामनराव पै सद्गुरू, ते का हो. आणि त्यांनी प्रवचन वगैरे केला, पण त्यांचं प्रवचन वगैरे काय आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतो, ऐकलं का. तर ते मग माझ्या पत्नीला ते आवडलं तसं काहीच नाही, तरी पण मी मग बाजूला साईडला उभा राहून बघत होतो. हे काय उदी भस्म देतात का, काय गंडेद्वारे देतात का, असं काहीतरी प्रकार जे अनुभवलेलं बघतात का, तसं काहीच नाही. सद्गुरूंनी काही कोणाला काय असं काय आशीर्वाद दिला नाही का, कोणाच्या डोक्यावर हात फिरवलं नाही, तर असा प्रकार काही दिसला नाही. तर माझ्या पत्नीलाही आवडला, मलाही आवडल्यानंतर आम्ही निघालो. काय तसं काय चमत्कार मिळवा असं काही प्रकारच नाही दिसला, तर पत्नीला आवडला. तर बाहेर येऊन ते त्या सद्गुरूंचे ग्रंथ होते, पुस्तकं होती. तर मग तिथे एक नामदेव होता, नामय नावाचा एक नामदार होता असा. त्यानं मग माझ्याच पत्नीने विचारलं की आम्हाला एक पुस्तक घ्यायचं आहे, तर माझ्याकडे फक्त 20 रुपये आहेत अशी ती म्हणाली. तर मग एक पुस्तक त्याने अमृत मंथन पुस्तक दिला, याची किंमत 20 रुपये ते घेतलं आणि मग आमच्याकडे 20 रुपये होते. मग परत आम्ही ते 20 पुस्तक घेतलं आणि तिथून परत चालतच गेलो आमच्या कॉलनीमध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही मग जीवन विद्येला कायमचे चिटकून राहिलो. तर तुम्ही असं बोलत होते की खूप वर्ष आधी सद्गुरू घरी आलेले आपल्या. हो, ते घरी आले होते. म्हणजे कसं की असं आम्ही नेहमी सद्गुरूंचं एकही प्रवचन सोडायचो नाही, कुठे असलो तरी आम्ही जायचो. तर मग एक वेळा सद्गुरू असे म्हणाले की मी जे सांगतो, जे उपासना येत नाही ना तो आवर्तन करेल, म्हणजे हरिपाठाचा 11 वेळा आवर्तन जो करेल ना तर त्याची इच्छा पूर्ण होणार, असं सद्गुरू बोलले. तर आमची इच्छा काय होती सुरुवातीपासून, लहानपणापासून, की असं बघितलं होतं, पिक्चर दाखवलेलं होतं, ऐकलेलं होतं की भक्ती केली की प्रत्यक्ष देव घरी येतो आणि प्रत्यक्ष देव भेटतो भक्ताला असं. आणि ती तेव्हापासून आम्ही लहानपणापासून भक्तीच केली होती, अशी भक्ती आम्ही सतत करत होतो आणि आमच्या घरी आम्ही भक्ती अशीच चालू होती. आणि ते सद्गुरू जर आम्ही म्हटलं, सद्गुरू जर असे म्हणतात आवर्तन केल्यानंतर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. तर आमची इच्छा होती की देव घरी यायला पाहिजे, आमच्या विठ्ठल रुक्माई घरी यायला पाहिजे, अशी सुरुवातीपासूनची इच्छा होती, पूर्वीपासूनची. तर असे बोलले. तर आम्ही मग दोघांनी विचार केला, माझ्या मिसेसने मी, की आता सद्गुरू जर असे म्हणतात ना आवर्तन केलं तर इच्छा पूर्ण होते. 6 महिन्यात सुद्धा इच्छा पूर्ण होईल किंवा 4 महिन्यात होईल किंवा तो त्याची भक्ती करण्यावर अवलंबून आहे, तर एका आठवड्यात पण इच्छा करतो. आम्ही मग काय असा पक्का विचार, आपण रोज उपासनायज्ञ करायचा, आवर्तन करायचं उपासनायज्ञाचं. तर आम्ही आहे ना तेव्हापासून रोज आवर्तन करायचं. म्हणजे आवर्तन करायला 11 उपासनायज्ञ करायला म्हणजे 11 हरिपाठ बोलायचं 11 वेळा, तर 3 तास लागायचे. आम्ही रोज आहे ना 4 वाजता उठायचो आणि त्या 8 वाजेपर्यंत आवर्तन रोजच करायचो. असं करता करता काय झालं की त्यांनी सगळे नामदार की कॉलनीमध्ये आहे ना सद्गुरूंचं प्रवचन ठेवलं होतं. तर त्यावेळेला सद्गुरू म्हणाले की कॉलनीत मी येणार. ते तेव्हा 3 महिने झाले होते त्या कॉलनीत प्रवचन. तर त्यावेळेस ते सद्गुरू निघाले आणि मग म्हणाले की 10-12 नामदार डॉक्टर होते कॉलनीमध्ये ते सगळे, आणि सगळ्यांनी आपापली घरं सजवून ठेवली होती की सद्गुरू माझ्याकडे यावे, माझ्याकडे यावे. आणि माझं तर घर काय होतं 10 बाय 15चं झोपडं होतं, साईडला पत्रे, वरती पत्रे, असं आमची परिस्थिती होती. म्हणजे अशी परिस्थिती की होती की म्हणतात ना गरिबी कशी दाखवायची, म्हणजे ज्याच्या घराला दारच नाही अशी परिस्थिती होती. म्हणजे लक्षात घे, म्हणजे आमच्याकडे साधा टेबल पण नव्हतं बसायला, काहीच नव्हतं अशा परिस्थितीत. पण सद्गुरू काय म्हणाले की त्यावेळेला वंदना ताई बेल्ले आहे ना ती प्रवचनकार पण होती, पण तिला सांगितलं मला आहे ना रोज सतत आवर्तन चालू असतो, तिथे मला जायचं आहे. तर त्या वंदना बेल्लेला आहे ना काय माहितीच नव्हतं दररोज आवर्तन कोण करतो. मग सद्गुरू म्हणाले ते काही नाही, तुम्ही नेहमी उपासनेत एकत्रित कुठे करता, म्हणजे सद्गुरूंना कसं कळतं ते बघ. मग वंदना बेल्ले बोलली की ते पट्टीकार आहेत त्यांच्याकडे, मग त्यांच्याकडे मग तिथेच जाणार. मग सगळे डॉक्टर मग तिथे नको, लांब पडेल त्यांचं, ते मला तिथेच जायचा आग्रह धरला.
मला तिथे जायचं. मग सद्गुरू तिथे आले आणि लोक हे सगळे नामदार घाबरले की पटेकरांच्या घरी 10x12 10x15चं झोपडं साहित्य पत्री भरते आणि बसायला काहीच नाही, साधा टेबल पण नाही आणि खुर्ची पण नाही. आणि मग त्या लोकांची घबराट झाली. सद्गुरूंचा आग्रह की मला तिथेच जायचं आहे. तर मग कुठून तरी त्या लोकांनी आहे ना एक बसायचं कोच असतं ना ते बसायला काहीतरी ते आणलं, ते आतमध्ये घरात ठेवलं. सद्गुरूंना माईनं बसवलं आणि तिथे आले आणि घरामध्ये आहे ना त्यांनी ते सगळं काढलं. घरामध्ये 12-13 फोटो होते, देवांचे फोटो होते. भक्ती करायचं ना ते सगळे देवांना मी स्वतः हार बनवून ते घालत अशी पूर्वी भक्ती करण्यास सतत चालू होती सगळं असं याच्यामध्ये. तर ते सगळं बघितलं सद्गुरूंनी. मग तिथे थोडस ऐकलं का बसले आणि नंतर त्यांचं ते बाहेर ते हे झालं काय प्रवचन झालं. पण तिथे ते आपटे काकी बाकी सगळे जमिनीवर बसले आपटे काका. आणि नंतर काय बोलले आपटे काका माहितीये? आणि आपटे काकू पण हो पटेकर तुम्ही केवढे भाग्यवान, तुम्ही किती पुण्यवान की प्रत्यक्ष तुमच्या घरामध्ये हे विठ्ठल रुक्माई तुमच्या घरात आले. सद्गुरूच्या माईच्या समोर बोलले बसून तुमच्या घरात विठ्ठल रुक्माई आले असे बोलल्यानंतर असं अंग थरारला, डोळ्यात अश्रू निर्माण आले. का म्हणजे आमची इच्छा पूर्ण झाली की आम्हाला माहिती नव्हतं की हेच विठ्ठल रुक्माई ऐकलं की नाही. हे सद्गुरू हेच म्हटलं. पण आमची इच्छा काय होती? प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई घरात यावी ही इच्छा ना देव. त्याने तर हेच ते देव, हे विठ्ठल ही रुक्माई तुमच्या घरात आली. भाग्यवान तुम्ही, तुमच्या घरात आली, तुम्ही भाग्यवान तुम्ही. पण असे बोलल्यानंतर ते सगळं झालं. मग दुसऱ्या दिवशी ऐकलं की नाही आम्ही काय केलं, दुसऱ्या दिवशी सगळ्या देवाचे आरसे काढून टाकले आणि सद्गुरूंचा फोटो एकच लावला. असं तेव्हापासून आम्ही जीवनविद्येला झपटलो आम्ही. आणि सद्गुरू नेहमी सांगायचे की ग्रंथदिंडी हा माझा प्राण, ऐकलं की नाही. आणि मग आणि ग्रंथदिंडी केल्यानंतर काय पुण्य भरपूर भेटतं. आम्हाला काही त्यावेळेला जीवनविद्या काही कळली नव्हती, कारण आम्हाला तसं काही अभ्यासच नव्हता, काहीच नव्हतं. फक्त एवढंच की सद्गुरू भेटले आणि हा एक अनुभव म्हणजे प्रत्यक्ष देव भेटले. आम्हाला दुसरं काही नाही. आम्ही रोज जायचो ग्रंथदिंडीला. आम्ही फक्त काय नाही पुस्तकं घेऊन उभं राहायचं, बोलणारे बोलत होते. असं सतत आम्हाला खूप अनुभव. आणखी काही अनुभव असतील तर ते तुम्ही सांगा. तसे अनुभव भरपूर येत आहेत, पण मी 1-2 अनुभव सांगतो. म्हणजे असं की सद्गुरूंनी आहे ना असं सांगितलं होतं की आपण नामदारकांना सांगितलं होतं की नवनाट्य तुम्ही केलं ना तर लोकांना त्या नवनाट्यातून जीवनाचा प्रचार प्रसार होईल म्हणून एक नामदारकांनी ते नवनाट्य केलं. त्या नवनाट्याचं नाव होतं जीवनविद्या हवी 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 ग हवी असं होतं. तर त्याच्यामध्ये आहे ना मला प्रवेश घेतला मी. मला नाटकामध्ये की तुम्ही ब्राह्मणाची भूमिका करा, भटजी पुजाऱ्याची असं. तर आणि मग हेमंत माझा एक छोटासा म्हणजे पहिलीलाच होता, लहान होता, त्याने त्याच्यामध्ये त्याला काम भेटलं. आणि मग त्यावेळेला आहे ना ते सोष्टे काका म्हणून नामदारच होते, ते शिकवायचे. त्यांना काय म्हणतात नाटक शिकवतात, डायरेक्टर बोलतात, डायरेक्टर. ते डायरेक्टर त्यामुळे शिकवायचे. तर मला आहे ना ते ब्राह्मणासारखे ते पुजारी तर तुम्हाला बोलताच येत नव्हतं ना. तर अशा वेळेला ते मला ओरडायचे. आणि मग ठरवलं काय त्याने की रंगीत तालीम आहे ना दामोदर हॉलला करायची म्हणून तिथे ठरवलं. तर मी म्हटलं जमत नाही. तर मग सद्गुरूंना सांगितलं मी तिथे म्हटलं माऊली मला ते ब्राह्मणासारखं ते ट्विन तसं येत नाही, मी बोलतो. मग त्याने मला शिकवलं. त्याने असं ना असं स्वर सांगितलं, ह्या स्वरामध्ये बोलायचं जमेल, मी आहे ना आज बरोबर. तर मग त्याने बोललं आणि तिथे ते रंगीत तर त्या स्वरामध्ये बोललो ना तो अगदी बरोबर ब्राह्मणासारखं बोलल्यासारखं खरोखरचा ब्राह्मण आहे असं वाटत झालं. आणि ते सक्सेस झालं आणि सगळे खुश झाले. आणि मग ते त्याच वर्षामध्ये आहे ना 11 म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव असतात ना त्याच्यामध्ये 11 ठिकाणी आम्ही जीवन हा प्रोग्राम केला 11 ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सगळं सक्सेस झालं. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला जे काही पैसे काय वगैरे दिले होते देतात ना असं, तर जवळजवळ 1,25,000 रुपये झाले ते जीवनविद्येला आम्ही दिले ते कार्यक्रमाचे. हा एक अनुभव सांगतो. दुसरा म्हणजे ते मला आहे ना ब्राह्मणासारखं बोलायचं सद्गुरूंनी शिकवलं आणि त्याप्रमाणे. आणि दुसरा अनुभव आहे ना की सद्गुरूंनी एक बोरवली आहे ना तिथे एक मला बोलवलं होतं. तिथे आम्ही गेलो होतो. पाटील डॉक्टर आर डी पाटील आहेत ना तेच मला घेऊन गेले होते.
त्यावेळेला बोललो सद्गुरूंना ते आवडलं नाही, बोलतो ते ब्राह्मणासारखं बोललं, त्यांनी शिकवलं ना. मग ते सद्गुरूंनी मला बोलले की आज आहे ना कोणाला आहे ना बोलायला चान्स नाही, हेच बोलते ना. मग सद्गुरू बोलले अमृतोषर पाठ आहेत ना. म्हटलं मी सगळं बोललो आहेत, भरपूर पाठ आहेत, पण त्याला मी खरंच बोललो मी रोज वाचायचो ते स्मरणी म्हणून होते, त्याच्यामध्ये 108 अमृतोच्चार होते. तर रोज रोज वाचल्याने आहे ना 108 पूर्ण पाठ होते. मी सद्गुरूला सांगितलं हो माऊली मला 108 पाठ आहेत. मग तुला शिकवलेले आहे ना त्या स्वरामध्ये बोलायचं, ब्राह्मणासारखं तुला शिकवलंय ना तसं बोलायचं. मग सद्गुरू बोलले आज कोणाला बोलायला चान्स नाही तर हेच बोलणार. तर मग मी बोलायला सुरुवात केली, अमृतोच्चार बोललो मी त्याच्यामध्ये, ऐकलं का. तर आता तुला बोलवून दाखवणार नाही, वेळ जाईल सांगतो. तर ते बोलून दाखवलं ना तर मग मी मनात विचारलं सगळ्यांना बोलायचं असतं ना. तर मी 50 अमृतोच्चार बोललो आणि माऊलीनं म्हटलं माऊली मी ते थांबतो. मग सद्गुरू बोलले माझ्या पुढ्यातच बस, इथे समोरच बस. हा एक अनुभव एक सांगतो. हा दुसरा एक अनुभव तुला एक सांगतो. अशी थंडी आता आहे ना थंडी, असे थंडीचे दिवस होते आणि दापोलीला म्हणजे खूप थंडी ना. त्यामुळे ग्रंथदिंडी आमची आली. तर जवळजवळ ती ग्रंथदिंडी 12 दिवसाची होती. 12 दिवस 10-12-13 दिवसाची ग्रंथदिंडी होती पुरा दापोलीमध्ये. तर आमचा ग्रुप आला आणि त्या ठिकाणी एक प्रवचनकार होते. पण आम्ही गाडी भरली आमची ग्रंथदिंडी सगळे नामदार ग्रंथ भरपूर घेतलेले. आणि त्यावेळेला ते प्रवचनकारा जवळ आले आणि म्हणाले की मला त्यांना बाहेरगावी जायचं होतं, अचानक त्यांचं त्या काम निघालं. ते मग सांगितले मला काही यावेळेला ग्रंथदिंडी येता येणार नाही, प्रवचनकाराचं काम कोण करणार. मग त्यावेळेला ते म्हणाले माहिती हे पटेकर करतील ना प्रवचन ते करतील. म्हटलं मला तर काय प्रवचन करता येणार नाही, मी एक पण कधी प्रवचन केलं नाही. ते कशाला घाबरू नका हो, तुम्ही ग्रंथदिंडीला माईकवर बोलता की नाही तेच बोला, ते काय सांगतात ना तसं सांगायचं. तरी पण मी घाबरलो ना, प्रवचन कधी केलं नाही. पण त्याच्यामध्ये आणि मी म्हटलं आम्ही एकटा कसं काय आणि कसं काय. तर आहे ना प्रेमाताई बांदेलकर म्हणून आहे ना एक नामदार, ही बोलेल. आणि नामदार एक काटे सरनेम आडनाव काटे होते ना ते पण आहेत, हे आहे तुमच्या मदतीला. तर आता मी कसं करतो की मी आपलं त्यांच्यावरच ढकलतोय. पहिल्यांदा पटेकर तुम्ही बोला, तर मी म्हटलं काटेचा वेळ ते बोलतील. तर त्याने प्रवचन केला. त्याच्यानंतर मग तेच म्हणाले मी एकच करणार, मला आता नाही ते हेच करतील. परत माझ्यावर पाळी आली तुम्ही करा, मी ढकलतोय यांच्यावरच. मग प्रेमाताईला म्हटलं प्रेमाताई आज तू कर. तिसऱ्या दिवशी माझ्यावर आला, नाही प्रेमाताई आज तूच कर, जबरदस्ती तिच्यावरच ढकल. नाही मग माझ्यावर आलं. तर मी प्रवचन केलं असं. प्रवचन केलं, सगळ्यांना आवडलं ते प्रवचन, सगळ्यांना आवडलं, छान करताय, मग आता कंटिन्यू तुम्हीच करा. तर मी म्हणतो मीच का करू, तसं छान करताय तुम्ही, नाही चांगलं बोलताय असं. 8 प्रवचनं झाली. किती माझी स्वतःची 8 प्रवचनं झाली. आणि शेवटचा एक प्रवचन होतं. तो एक गाव होतं, ते असं त्या गावाच्यामध्ये ती वाडी असते ना, त्यांचं एक देवस्थान होतं, ते मंदिर होतं छोटंसं. तर ते शंकराचं होतं, म्हणजे पिंडी होती शंकराचं. आणि त्यांची सार्वजनिक असं वार्षिक पूजा, सार्वजनिक ती पूजा पण होती. ते सगळं वातावरण छान. आणि त्याने मग सांगितलं की तुम्ही इथे प्रवचन कराल का, आमची सार्वजनिक पूजा आहे, आज आमचा वार्षिक उत्सव आहे. तर मग आम्ही ठरवलं करायचं म्हणून. मग संध्याकाळची आम्ही तिथे पूजा प्रवचन करा, तुमची सगळी खाण्यापिण्याची आम्ही व्यवस्था करू. मग ते सुवर्ण संधीच भेटली ना. तर त्या ठिकाणी मी प्रवचन केलं ना, प्रवचनाला उभा राहिलो. तर त्या ठिकाणी आहे ना मॉमेडियन 2-4 त्या प्रवचनामध्ये ते पण होते. तिथे असे गोल टोपी दिसलं त्या डोक्यामध्ये, त्याच्यामुळे म्हटलं ते मॉमेडियन आहे होते ऐकायला वगैरे. तर प्रवचनाला उभा राहिलो ना, एक मोठा हे झालं. तर असा म्हणजे अंग थरारलं माझं आणि एकदम घाम फुटला असा की आतमध्ये बॉडी एकदम ओली झाली. आणि मी बोलायला सुरुवात केली आणि आपोआप तोंडातून आहे ना असे बोलणं सुरू झालं. म्हणजे मी बोलतच नव्हतो. आणि जे बोलणं येत होतं ना ते मी स्वतः कानात ऐकत पण होतो. इतकं छान मला आवडत पण होतं. म्हणजे मी ह्याला आहे ना चमत्कार म्हणणार नाही, कारण हे चमत्कार जीवनविद्येला मान्य नाहीये. तर मी हे म्हणेन की संचार झाला अंगामध्ये सद्गुरूंचा. म्हणजे बोलविता धने प्रत्यक्ष सद्गुरूच होते. आणि
मग ते सगळं आटपल्यानंतर आमचं जेवणाच्या प्रोग्रामला ते काजूरमारचे एक नामधारक होते, त्यांचं काय कामेरकर नाव, म्हणजे नेमकं काय आता बोलताना आठवत नाही. मग त्यांनी जेवताना सांगितलं, मग तुम्हाला आहे ना हे दाखव मोबाईलचं, हा आवाज कोणाचा, असं दाखवलं, मला दाखवलं, हा आवाज कोणाचा सांगा बघू. पटकन काढला, म्हटलं हा आवाज सद्गुरूंचा आहे. हा, मग आता पुढचं सगळं काय का, हा बोला बोला बोला, आता कोण बोलतोय, आता बोल. म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंचा आवाजात प्रवचन, म्हणजे सद्गुरूच बोलत होते. मी त्यावेळेला काहीच बोललो. हा केवढा मोठा चमत्कार. मग त्या नामधारकांनी, त्या मोठ्या चौघांनी, ते सगळे होते चेंबूरचे, सगळ्यांनी सद्गुरूंना फोन केला रात्री त्यावेळेला आणि सांगितलं, माऊली तुमच्या आवाजामध्ये पट्टेकरांनी प्रवचन केलं आणि तुम्हीच बोलत होते, तुमच्या आवाजात तुम्हीच बोलत होते. हा केवढा मोठा चमत्कार, असा तसा. मग सद्गुरूंना ते आवडलं ना, आणि तेव्हा ते तिकडे बोरवलीला बोलवलं होतं मला. आणि मग सद्गुरूंनी असं भरपूर वेळेला आमंत्रण दिलं होतं की ते मला सगळीकडे, पण त्यावेळेला मला काही जाता आलं नाही, तिकडे मी जातच नव्हतो. पण प्रत्येक वेळ चेंबूरला आले ते, त्यावेळेला सांगितलं मला की, तेव्हा सांगितलं होतं की थोडासा अनुभव बोला म्हणून, ऐकलं का. तर मी अनुभव काय अनुभवाला सांगायला निदान 10-15 मिनिटं तरी पाहिजेत ना बोलायला. सद्गुरू जायला बोलवले राहतात ना, तो उशीर व्हायचा. तर सगळ्यांनी सांगितलं हे 10-15 मिनिटं अनुभव बोलतील. मी सद्गुरूंची काळजी केली, काय की सद्गुरूने जायला उशीर होते माझ्याकडे. मी सद्गुरूच्या जवळ गेलो आणि बोललो, माऊली मी 10 मिनिटं नाही, फक्त 2-3 मिनिटं मी फक्त बोलेल. सद्गुरू बोलले चालेल. त्यावेळी मी काय बोललो माहितीये का, ऐकलं का. त्यावेळेला अनुभव नाही, मी असं बोलते, ऐका कसं. वंदू आज श्री माई माऊलीला, वंदू आज श्री माई माऊलीला, माई माऊली विश्वाची सावली, माई माऊली विश्वाची सावली, शांती ब्रह्म प्रभू निर्गुण नटली, शांती ब्रह्म प्रभू निर्गुण नटली. चला नमूया जगदीशाला, चला नमूया जगदीशाला, करूया जय जयकार, करूया जय जयकार. वंदू आज श्री माई माऊलीला. म्हणजे ही माई माऊली कशी प्रत्यक्षात देव, म्हणजे कशी चैतन्याच्या विराट सागर, म्हणजे साक्षात परमेश्वर ना, अशा विराट सागरातून या निर्माण होऊ दे मूर्ती, सागरातून या निर्माण होऊ दे मूर्ती, उजळून प्रकाश आज होऊ दे तुझीच कीर्ती, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वंदू आज श्री माई. ह्या बोलल्याने आता आम्ही प्रत्यक्ष आणि अनुभवतोय ना, त्या अशा चैतन्य शक्तीच्या या विराट सागरातून ती मूर्ती निर्माण झालेली आहे ना. ती मूर्ती म्हणजे कोण, प्रल्हाद दादा पै, साक्षात शरीर साक्षात परमेश्वर. म्हणजे आता देहधारी सद्गुरू त्या दिव्य व्यवस्था, परिपूर्ण दिव्य व्यवस्था कोणाची केली आहे, प्रल्हाद दादा पै. ऐकलं का. खरं सांगू का, प्रल्हाद दादा पैंचं म्हणजे सांगायचं म्हणजे आहे ना, आत्ताच आहे ना आम्ही 25 तारखेला 25-26 दिव्य साधना होती. दिव्य साधनेला अमेरिका, इंग्लंड अशा बाहेरच्या देशातून यांचं मार्गदर्शन चालू आहे दादांचं. त्याच्यातून ते दिव्य साधनेला ते आले होते. अशा याच्यामध्ये आहे ना, ते त्यांनी मला बोलायला 10 मिनिटं चान्स दिला. तर त्याच्यामध्ये मी काय बोललो माहितीये का, म्हणजे असा प्रल्हाद दादा, तर मी बोललो विश्वाचं प्रल्हाद दादाला वजन किती आहे, प्रत्येक शब्दाचा किती वजनशीर आहे. तर मी असं बोललो की विश्वाचं कोण वजन करील, कोण करू शकतो का, विश्वाचं कोणी नाही. पण अशा विश्वाचा हा दादा, त्यात म्हणजे कसं असेल, या दादाला वजन आहे. मग तिथे मी कसं सांगितलं माहिती का, की विश्वाच्या स्वानंदाच्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट सद्गुरु प्रल्हाद दादा पै हे साक्षात आहेत, ऐकलं की नाही. आणि असं मी बोललो. आणि काय बोललो माहितीये का, की आता प्रल्हाद दादा पै असा दादा विश्वाचा कोण आतापर्यंत झाला नाही. प्रल्हाद दादा असे अनेक दादा आहेत गल्ली ते दिल्ली पर्यंत, पण हा दादा विश्वाचा दादा कसा, असं सांगितलं बघ. दादा, या दादाचा अर्थ काय,
की अखिल विश्व मानवाची दाद घेणारा आणि अशा विश्व मानवाची दाद देणारा असा दादा जय सद्गुरू असं बोललो. त्याच्यानंतर मग अशी ऑफर केली की थोडस बोला पुढे आणखी मग मी असं चान्स घेतला की मग दादा बोला. मग त्यावेळेला असं बोललो की सद्गुरू त्यावेळेला आहे ना, सद्गुरूंचं मार्गदर्शन दाखवून प्रल्हाद दादा आहे ना चांगलं म्हणजे आणखी साध्या सोपे होते, पटवून देत होते. मग तिथे सांगितलं की चांगदेव महाराजांना ऐकलं, चांगदेवांना ज्ञानेश्वर देव ज्ञानदेव हे मार्गदर्शन शरणागती केलं ना चांगदेव महाराज एवढे मोठे योगी. मग त्यावेळेला शरण गेल्यामुळे ज्ञानदेवाने त्यांना दिव्य साधना तिथे शिकवली आणि त्यांना चांगली समजण्यासाठी उमजण्यासाठी ऐकलं का आकळण्यासाठी मार्गदर्शन कोणी केलं त्यावेळेला माहिती आहे, मुक्ताबाईने केलं. तेव्हा ज्ञानदेवाने सांगितले अरे मुक्ताबाई तू यांना आणखी चांगलं समजव. हा मग तसंच सद्गुरूंचे मार्गदर्शन आता कोण समजवत आहेत ते समजवलं गेलं, समजवत प्रल्हाद दादा पहिले समजवलं ना. मग तसं आता बघा त्यांनी तसं समजवलं, मग दादानी सुद्धा कसं समजवलं ना, तर आता मी सांगेन त्याच्यात उलगडा होईल. का त्यावेळेला मी बोललो कसं माहिती काय, मुक्ताईने समजवत आहेत तसे मग दादानी समजवलंय त्याच्यात शेवटला येईल. हा इकडे बघ ना जरा मी सांगतो लक्षात येईल ऐकलं की नाही. सांगे कसं बोललो बघ, सांगे मुक्ताबाई ऐक चांग देवा, सांगे मुक्ताबाई ऐक चांग देवा, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे. एकच धागा अनेक कपडे, एकच धागा अनेक कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे. एकच लाकूड अनेक पलंग, एकच लाकूड अनेक पलंग, खुर्च्याने बाकडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे. एकच माती अनेक रांजण, एकच माती अनेक रांजण, मडकी आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे. एकच सोने अनेक गहने, गहने म्हणजे दागिने. हा एकच सोने अनेक गहने, बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे. मग ह्याच सद्गुरूने दादाकडे हात केला, ह्याच सद्गुरूने काय समजावलं कसं समजवलं लक्षात येईल. काय पकडलं, एकच पकडलं. कसं, एकच जाणीव अनेक धर्म, एकच जाणीव अनेक जाती, एकच जाणीव अनेक मानसे, का करता झगडे, जगामध्ये ब्रह्मसे उघडे, जगामध्ये ब्रह्म. हे बघ अनुभव भरपूर आहेत. मी आता एक शेवटचा छोटासा अनुभव सांगतो त्याला. हा सद्गुरूंचा कसं काय असं मी सांगायचं म्हणजे कसं सद्गुरूंना सगळं कळतं अगोदर, हे मला सांगायचं आहे. सद्गुरूंना पुढे काय होणार आहे किंवा पुढे काय ना ते अगोदरच कळतं. हे अनुभव तुला सांगतो. काय सांगतो माहिती का, की सद्गुरूंचा बंगला होता ना प्रभू स्मरण, त्या प्रभू स्मरण बंगल्याच्या पाठीकडे मोठं असं त्यांचं बाग बगीचा होते, सगळे झाडं वगैरे सगळं. आणि त्या ह्याच्यामध्ये ना आम्ही असं ठरवलं होतं, 4 जण होतो मी, एक अनेक माळी होत्या, त्याने असं ठरवलं होतं. आणि त्यांचा सद्गुरूंचा एक गाडी चालवणारा ते होते ना, हा चालक होते ते तिथे कायमचे, मला ते नाव आठवत नाही सांगतो. तर ते त्यांना आम्ही सांगितलं, आम्ही त्या घ्यायला ना 4 पिशव्या भरून आम्ही खत आणलं झाडांसाठी कंपनीतून. कुठे ते फ्लॅटवर आहे ना तिकडे तेव्हा. आणि ते आम्ही 4 जण आलो, मी होतो आणि काका सावंत होते आणि गजरे नामधारक, आणि 4था तो माळी होता, त्याने पण अनुग्रह घेतला होता, म्हणजे 4ही नामधारक. आम्ही ते खत आणि त्या ह्याला सांगितलं सहदेव नाव आहे त्यांचं तिथे. आणि त्यांना सांगितलं अरे सहदेव आम्ही आहे ना उद्या
बघत उद्या 10 वाजेपर्यंत आम्ही येतोय बघ, कसं लक्षात ठेव, उद्या 10 वाजेपर्यंत आम्ही आहे ना गार्डनला येतोय. सद्गुरूंना माईनं सांगायचं नाही, आम्ही त्या साईडने येणार आतमधून तिकडं आहे ना, ते काढून ठेव कडी, म्हणजे गार्डन बंगला असा ना, हा इकडे आम्ही पाठीमागून येऊ, ते सगळं झाडांना खत घालून पाठच्या पाठी आम्ही निघून जाऊ हा 10 वाजेपर्यंत. त्याची गंमत बघ ना कशी, हे आमचे विचार. आणि आम्ही 9ला फोन केला सहदेवला की येते बघा, 9ला फोन केला, 10 वाजेपर्यंत आम्ही येऊ. सद्गुरू माईना सांगायचं नाही. पण इकडे हे कसं झालं बघा, केव्हा कळलं आम्हाला, कळलं त्याच्यानंतर सांगतो, लक्षात येईल कसं सद्गुरूंना कळलं ते. तिथे आम्ही आलो, आतमध्ये प्रवेश केला वगैरे आलो, तर तिथे काम झालं. 2च झाडांना फक्त हे खत घालायचं होतं आहे ना का. तर ते सद्गुरू पहाटे त्यांचं ध्यान साधना असते ना त्यांची, त्या रूममध्ये ते बसलेलेच होते. तिथूनच त्यांचं ते बेल माजून विचार केला ना, आणि ते सदैवांना सांगितलं की अरे ते आतमध्ये खाली बगीच्यामध्ये आहेत ना 4 बघ कशावर 4 नामधारक आलेले आहेत ना, त्यांना वरती बोलव नाश्त्याला. हा तर ते खाली आले उतरून, अरे म्हणाल की हो इकडे या, सद्गुरूंनी वरती बोलवलं तुम्हाला नाश्त्याला. आम्ही विचारलं त्यांना तू कशाला सांगितलं, म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही, माईनं कोणालाच नाही सांगितलं. पण ते त्यांनी बघितलं पण नाही, त्या रूम मध्ये बसले तिथेच आहे ते, ध्यान साधनेला बसले ना सकाळपासून तिथेच आहे. तिथूनच ऑर्डर केली, आम्हाला बोलवून घेतलं, त्या नामधारक्यांना वरती बोलव नाश्त्याला. मी सांगितलं नाही. मग आम्ही म्हटलं मग आम्ही येतो, आम्ही 2च झाडं राहिली तर खत घालायचं, तर ते आम्ही येतो. ते वरती गेलं सांगितलं आतमध्ये की त्याने येतात का, तर ते म्हणाले की 2 झाडांना खत घालायचं आहे, ते आटवलं की येतो. मग ते सद्गुरू आले प्रत्यक्ष, तिथून वरून ते असे उतरून खाली तिथपर्यंत आले, आणि असं बघ कसे बोलले, असा चाळीने इशारा केला, असं आम्ही इकडे या इकडे या इकडे या असं बोलले, इकडे असं आलो. अरे बघ कसे बोलले बघ ना, अरे तुम्ही हातपाय धुवा, पहिल्यांदा माईनी आपल्यासाठी नाश्ता केलाय, कळलं का. इथं ते नाही म्हणण्याचं साधनच नाही, आधी हातपाय धुवा आपल्यासाठी. बघा काय बोला, आपल्यासाठी माईने नाश्ता केलाय, आधी आपण नाश्ता करून घेऊया, धुवा धुवा धुवा. तिथं ते नाही होय म्हणायचं त्याच आहे का. म्हणजे कसं दिव्यात कसे देव असतात ते बघ आपल्यासाठी. मग ते आम्ही हातपाय धुतलो, आणि मग माईने आहे ना भेंड्याची भाजी केलेली होती, भेंड्याची भाजी आणि चपात्या होत्या, पोळ्या, हा चपात्या होत्या, त्या आम्हाला चौघांना दिलं. सद्गुरूही बसलेत ऐकलं का आमच्यासोबत, आम्ही 4 आणि सद्गुरू, माईने दिलं. आणि नंतर मग माई काय म्हणाल माहिती आहे, अहो आम्हाला सांगताय, अहो ह्यानी आम्हाला ते ध्यानस्थ बसायला गेले ना, तेव्हा सकाळी जे बसतात ना पहाटे, तेव्हाच सांगतायत मला, ऐकलं का 4 नामधारक आपल्याकडे येणार आहेत, त्यांच्यासाठी नाश्ता बनव. आणि आम्ही इकडे तर कळवलेलंच नव्हतं, आम्ही 9 वाजता फोन केला होता गपचूप, सद्गुरूंना माईनं कळलं नाही पाहिजे. पण त्यांनी आम्ही येणार हे आमचे विचार, मनातले विचार त्यांना कधी कळले, पहाटेच कळले. आणि तेव्हाच माईनं सांगितलं, माई म्हणून आम्हाला सकाळी सांगितलं 4 नामधारकांसाठी नाश्ता बनवून ठेव, कळलं का. म्हणजे मला सांगायचं कळलं अर्थ की सद्गुरूंना सगळं कळतं, हा एक मोठा अनुभव आहे. आणि नंतर सद्गुरू बसलेले होते ना, हा सद्गुरू आम्हाला सांगतात, हा आम्हाला कसं सांगतात ते कसं मार्गदर्शन करतात. शेवटचा तुकडा ते पाहिलं का, माईनी बनवलेलं जेवण आहे ना, मी एवढं सुद्धा आहे ना वाया जडवत नाही. मग त्याच्यातून कसं छान पण शिकवतात, ज्ञान देतात. त्यानं वेगळं कळलं कसं सांगायचं, मी वाया असं सगळं करून खातो, तर आम्ही एकमेकाला खुणवत होतो, म्हणजे आपण पण तसंच करायचं. ह्याच्यातून बोध काय की जरा सुद्धा अन्न वाया गेलं नाही पाहिजे असं सांगितलं का त्यांनी, त्याचं नाही सांगितलं. म्हणजे कसं, म्हणजे ते सहज सांगतात, सहज त्यांचं सांगणं असतं ना, ते त्यांचं खरं मार्गदर्शन असतं ते. म्हणजे हा एक तुला शेवटचा अनुभव सांगितलं, ऐकलं का. म्हणजे अनुभव भरपूर आहेत, पण ठीक आहे मी पण आता चला ठीक आहे. हा असे सद्गुरू त्यांना विश्वाची काळजी, सद्गुरूंची विश्वाची काळजी म्हणजे काय, हे देवच असतात, विश्वासाठी ते येतात, विश्वासाठी ते देव येतात ते, आणि विश्वाचं कारभार करतात. म्हणून सद्गुरूचं ध्येय काय, जग सुखी झालं पाहिजे, आणि आपला भारत देश राष्ट्राच्या पुढे प्रगती पथावर गेला पाहिजे.
जगामध्ये प्रगती पण आपला म्हणजे किती बघ. आणि खरं म्हणजे आपला भारत देश जगामध्ये आहे ना, भारत देशाची संस्कृती आहे काय, जग सुखी झालं पाहिजे ही आपली संस्कृती आहे. आणि असे ज्ञानेश्वर माऊली येऊन गेले, असे भगवद्गीता हे ते सगळं सगळं काय. आणि असे हे का देव जन्माला येतात, विश्वाची काळजी घेतात. म्हणजे असे हे विश्व म्हणजे विश्वाची काळजी घेणारे असे देवच असतात. मग तुला एक शेवटचा एक सांगतो, असे विश्व मला एक बोलावं असं वाटतं. एक भक्तीच करते ना, एवढं सांगितलं स्मरण करूया. मग तूच सद्गुरूचा सिद्धांत काय माहिती की बाळा, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असं अरे देव तूच आहे, दानव तूच, मानव तू, तुझा तू ठरव देव व्हायचा की दानव व्हायचा, हे त्याच्यावरून भरतोबोध आहे. मग एक भक्ती एक करूया सद्गुरूंच्या ह्याच्यात. तू म्हणजे असा तोच ना देव, तूच विश्वंभर विश्वाचा आधार, तूच विश्वंभर विश्वाचा आधार, करी दैन्य दूर नारायण, करी दैन्य दूर नारायण, तूच विश्वंभर विश्वाचा आधार, होतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, होतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला भगवंत, तूच विश्वंभर विश्वाचा